दोघं पण झोपलेले असतानाच मी त्यांचे पाय दाब नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आता संध्याकाळ झाली आहे, माझं लॉगआउट झालं आहे आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद की तुम्ही मला खूप 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 प्रेम देताय. तुम्ही माझे सबस्क्रायबर वाढत आहेत दिवसेंदिवस. सो मी खरंच खूप खुश आहे. प्रत्येक वाढणारा एक सबस्क्रायबर पण मला खूप खूप आनंद देतो आहे आणि असंच मला सपोर्ट करत राहा. जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपली ही फॅमिली अजून मोठी होत जाईल. तर आज मी आई पप्पांवर एक प्रँक करणार आहे. मी दोघांना फक्त सांगितलं की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ॲज अ प्रॉप म्हणून काम करायचं आहे. त्याला माहीत नाही व्हिडिओ काय रिलेटेड आहे. फक्त मी त्यांना सांगितलं तुम्हाला माझ्या मागे बसून राहायचं. आईला मी एक पुस्तक हातात दिलं आहे. तिला म्हटलं की तुला इथे बसून फक्त शांत असं दाखवायचं आहे की तू पुस्तक वाचतेस किंवा काही. आणि पप्पा ॲज युजल अर्जुनला घेऊन बसले. त्यांना माहीत नाही मी एक्झॅक्टली काय करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मला नक्की सांगा की हा कसा वाटतो आणि खूप 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 प्रेम द्या या व्हिडिओला पण. तर चला बघा. हाय हाय कर हाय फ्लँकिश फ्लँकिशचा हाय. जा आता तुम्ही खेळू करा. सो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. युजली मी डेली व्लॉग्स करते आणि डेली व्लॉग्स करून टाकते. ओके, सो आज मी माझ्या आईबाबांकडे आले. आई पप्पांकडे आले. अर्जुन इथेच असतो आजचा दिवस. आज मी पण आले इकडे. सो आज मी तुम्हाला शेअर करणार आहे लग्नाच्या आधीचं माझं जे काही रुटीन होतं ते मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा की कसं वाटतं तुम्हाला माझ्या लग्नाच्या आधीचं रुटीन. ठीक आहे. सो आता लग्नाला माझ्या 3 वर्ष होत आली. ह्या जानेवारीमध्ये आता म्हणजे 27 तारखेला 3 वर्ष पूर्ण होतील. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अगदी रविवारीसुद्धा नियमितपणे सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे. असं म्हणतात तो ब्रह्ममुहूर्त असतो आणि मी त्याच वेळेत उठायचे. अगदी रविवारही मी सोडला नाही. प्रत्येक रविवारी असो किंवा कोणतं सुट्टी असेल तरी मी नियमितपणे सकाळी 4 वाजता उठत होते. बरं, त्याच्यानंतर माझी सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असायची रोजची, ती म्हणजे देवपूजा करणं. घरी सगळे झोपलेले असायचे. मी उठून माझी अंघोळ वगैरे आवरून मी देवपूजेला लागायचे. मग देवपूजा झाली की त्याच्यानंतर मी माझा डब्बा आणि घरातलं सगळं जेवणाचं 5 वाजता सुरुवात करायची. हे सगळं होईपर्यंत माझा 5 वाजायचे आणि मी 5 वाजता सगळं जेवण वगैरे करायला चालू करायची. आणि मला ऑफिसला जायचं असायचं. त्याच्या आधी मी कॉलेजला जाण्याच्या वेळेला पण हेच रुटीन मी फॉलो करत होते. सो मग 5 वाजता उठून सगळं जेवण वगैरे बनवून आणि पूर्ण ओटा आणि सगळं किचन आवरून मी चहा बनवायला घ्यायचे. आणि माझे पप्पा जेव्हा झोपलेले असायचे मी अगदी चहा बनवून त्यांना बेडवर चहा द्यायचे हातात आणि न्यूजपेपर आणि चहा त्यांच्या हातात आणून द्यायचे. त्याच्यानंतर मी आईसाठी सकाळी उठल्या गरम पाणी आणि तिला मी आणून त्या बेडवर तिला द्यायचे गरम पाणी. त्याच्यानंतर मी माझ्या भावाला पण उठवायचे आणि मग आई पप्पा नंतर उठायचे. तोपर्यंत माझं सगळं आवरून झालेलं असायचं. मग नंतर मी सगळ्यात नंतर आईवडिलांचे पाया पडायचे. मी रोज न चुकता मी अगदीच रोज मी आई पप्पांच्या पाया पडायची पहिले. आणि माझा स्वभाव खूप शांत आहे आणि खूप शांत म्हणजे कधी मला आठवतच नाही की मला राग आला असेल आणि कधीच नाही. आवाज तर माझा म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही. तर असं करून मग मी सगळं माझं आवरून मी ऑफिसला जायचे किंवा आधी मी कॉलेजला जायचे. कॉलेजवरून आल्यानंतर पण घरी सगळ्या भांडी तशीच असायची आई पप्पा जेवून. मग मी ती भांडी आवरून घ्यायची आल्या आणि त्याच्यानंतर थोडासा अभ्यास करून दुपारी आई पप्पा झोपलेले असताना मी दोघांचे पाय दाबून द्यायचे.